देवाचे भजन. हे अजून वेळ गेलेली नाही. राहिलेला आयुष्य नीट सोयीला वाटेला लावा. आता तरी मागचं गेलं त्याचा विचार करीत बसू नका. माग काय केलं ते ध्यानात आणू नका. इथून पुढं काय करायचं नाही ते ध्यानात ठेवा. अजून एक सांगून जातो, सुरुवातच आहे, प्रारंभी विषय मांडतो. संगत चांगल्याची ठेवायची, चुकूनही दुर्जनाची संगत करायची नाही. आणि जर झाली असेल तर आता सोडू नका. नाही, मी जबाबदारीनं बोलतो हे वाक्य. सोडू नका. का म्हणलो तुम्हाला? तुम्ही दुर्जन लोकांची संगत तुम्ही केलेली ना, आता जर सोडायला गेले तर ते तुम्हाला जगू देणार नाही. जगू देणार नाही तुम्हाला. मग आता तुम्हाला जर पश्चाताप होत असेल, पहिली गोष्ट लई सोपं सांगू का, कळलं असं, आजपासून असा विचार करायचा, मी ज्याच्या संगतीत राहतो त्याच्या संगतीत राहिल्यानंतर पांडुरंगाला राखता येत नसल ना, आशाची संगत तर घडली नाही ना माझ्याकडून. नारायण पाटलाला राखता येत नसल ना, नरहरी महाराजाला राखता येत नसल ना, अशा दुर्जनाच्या संगतीत तर मी गेलो नाही ना. कधीतरी याची कल्पना करा. ज्याच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांना आनंद वाटेल अशा लोकांच्या संगतीत राहायला शिका. दुर्जनाची संगत आता सोडायची नाही. मग काय करायचं? सोडायची नाही म्हणजे कशी सुटल ह्या टेन्शन मध्ये द्या सोडून ही चिंता. मी सांगतो तेवढं करा. आता उद्या सकाळपासून एक काम सुरुवात करायची. कोणतं? तुमचं उठणं बसणं चांगल्या लोकात सुरू ठेवा. चांगल्या लोकात बसायला लागा. दुर्जन लोकाला तुम्हाला सोडायची गरज नाही, ते तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. ते सोडून जातील तुम्हाला. तुमचं बसणं चांगल्या लोकात. हेही नसल कळालं. अजून जवळ येऊन बोलू. ऐका, मळके कपडे घालणारा, स्वच्छ कपडे घालणारा कधीच बसत नाही. काय बोललो मी? मळके कपडे घालणारा, स्वच्छ कपडे घालणारात कधीच बसत नाही. आणि जर बसायची भावना झाली तर कपडे स्वच्छ करून बसतो. अजून जवळ येतो. त्याला फक्त एवढं कळावा, आपल्या कपड्यावर मळ आहे. एवढं जरी कळालं ना, मग धुण्याची इच्छा होईल ना त्याची. आणि आता हे 9 दिवस तुम्ही मशीन आणलेलं आहे, धुण्याचं मशीन. किती? 10 दिवसाचा आहे आपला. 10 दिवसात हे मशीन आणलंय धुण्याचं. मी बोलत नाही, विदर्भातल्या तुमच्या साधूचं भजन आहे. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला धुवून आणा कोणी, धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी. माझी गोधडी झाली, माझी गोधडी झाली, हिला धुवून आणा कोणी. माझ्या तुकडोजी बाबाचं भजन आहे. धुवून आणा कोणी. धुतली तुकड्या पुढं पुढं यादी आली. अगोदरची नावं द्या. कुणी कुणी धुतली? ती धुतली हरिचंद्राने, तारामतीने, रुईदासाने, हिला मळवू नका हो कुणी, हिला मळवू नका हो कुणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनीला. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला धुवून आणा कोणी, हिला धुवून आणा कोणी.
10 दिवस हिला धुतलंय ना, एक दक्षता घ्यायची काल्यानंतर. कोणती? हिला वासनेचा मळ लागू द्यायचा नाही, पापाचा मळ लागू देऊ नका. ती धुतली तुकड्या दासाने, संत सज्जनाच्या चरण स्पर्शाने, हिला ठेवीन घडी घालुनी, हिला ठेवीन घडी घालुनी, माझी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी. मग अशा लोकांच्या संगतीत जर गेलं का चांगल्या परमार्थ करावा वाटतो, भजन म्हणावं वाटतं, वारी करावी वाटते. मुळात हे सगळे इंद्रिय त्याच्या कामाकरता दिले. मी आपल्याला असं विचारतो, डोळे डोळे कशाला दिले? चष्मा लावायला? कोण म्हणलं? हे डोळे ना त्याला पाहण्याकरता आहे फक्त, याची सार्थकता त्याच्यात आहे. त्याला पाहण्याची भूक या डोळ्यात असावी. आणि डोळा इतका महत्वाचा अवयव, जागा किती योग्य निवडली देवाने किती का आपण. हेच डोळे असे कपाळावर दिले असते तांबाट्या बटाट्यासारखे, शेतात जाता जाता येड्या बाबळीची फाटी लागून डोळा गेला असता. काय काळजी घेतली माझ्या परमात्म्यानं. बरं जर समजा एक डोळा इथं आणि एक डोळा पाठीमागा असा, चाललं नसतं. तुम्ही समजा कुंभमेळ्याच्या वेळेला आले नाशिकला आमच्याकडं आणि रामकुंडावर स्नान करायला उतरली, मागडे एक डोळा आणि पुढे एक डोळा. माणूस राखण ठेवायची गरज आहे का कपडे काढल्यावर? मागचा डोळा हाय पाहायला. तुम्ही उतरले रामकुंडामध्ये स्नान करायला लागल्यावर एखाद्यानं उचलले कपडे, मागचा डोळा हाय झाले. काय योजना आहे त्या भगवंताची. अगोदर खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यामध्ये डोळा बसवला, साईडने हाडं निर्माण केली, समोरून आलेला फटका डायरेक्ट डोळ्याला लागत नाही, हाडावर बसतो. काय काळजी घेतली माझ्या परमात्म्यात. महत्वाचा अवयव डोळा आहे. जसं पंच ज्ञानेंद्रिय पंच, आता इकडे जर गेलो तर लांब जाऊ आपण, जाऊ दे, आपल्या कामापुरतं घेतो. खड्डा तयार केला, त्याच्यात डोळा बसवला, त्याच्यावर पापण्या तयार केल्या, समोरून आलेला कचरा डायरेक्ट डोळ्यात जात नाही. भुवया निर्माण केल्या, भुवयावरती केस निर्माण केले. आडीकडे बरीच लोक म्हणतात देवाला काय कळत नाही, भुवयावरती केस निर्माण केले त्याच्यामुळे सौंदर्यात बिघाड झाला म्हणतात. आम्ही त्यांना सांगत असतो जरा वस्तारा मारून पहा कसं ब्रह्मगिरीवरचं माकड दिसतं ते. अहो हे भुवया कशा करताय? शेतात काम करता करता डोक्यात जर घाम आला तर इथं येऊन थांबतो, डायरेक्ट डोळ्यात जात नाही. याला वायफर म्हणा. किती सुंदर योजना आहे भगवंताची. पण डोळे त्याच्या कामाकरता जर त्याला पाहण्याकरता, कान त्याचेच गुणगान ऐकायचे. वाणीनं घे घे माझी वाची, गोड नाम विठोबाची, हाताची सार्थकता दान कर, पायाची सार्थकता तीर्थयात्रा, डोळ्याची सार्थकता त्याला पाहणे, कानाने त्याला त्याचेच गुणगान, वाणीनं त्याचंच नाम, हाताची सार्थकता पत्ते खेळ आपलं दान करणं. हे पूर्ण शरीरच त्याच्याकरता भजनाकरता. आपल्याला हे कधी कळतं? चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्या. म्हणून संगेही बाधते लोके, निसंग सुखम वस्तुते. ज्ञानोबरायची संता सर्वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैरागे सिया हे मा हेरला. संतांच्या संगतीत हे कळतं. आपला चाललाय परमार्थ, पण कसा चालला माहिती का? आपल्याला पटल असा, आपल्याला आवडल असा, आपल्या सवडीत बसला तर देव, नाही तर गेला तिकडे देव. आपल्याला रवा खावा वाटला तर देवाला नैवेद्य रव्याचा, नाही तर देवा तू मरतासाच उपवासी. कशी भक्ती चालली आपली? तुमच्या भागात कसं आहे कोणास ठाऊक. आमच्याकडं देवा करता अशा लहान लहान चाणक्या आणि माणसा करता मोठ्याल्या पोळ्या. नाही नाही नाही, मोठ्या पोळीने त्याच्या पोटात दुखल का? बरं दाखवून तुम्हालाच खायचं आहे ना. मी तर एका मोठ्या घरात पाहिलं, त्या माऊलीनं असे 7 नैवेद्य आथरले खाली, आणि ती लहानी जाऊ मोठ्या जावाला म्हणे अक्का
काय ठेवू त्याच्यावरती म्हणतो गोळाचा खडा. आणि तिनं असं नख चोळलं आणि 7 नैवेद्याला वर खडलं. मी तर पाहतच राहिलो. मी म्हणलं रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला हागवण लागल. कशी भक्ती होईल आपल्या बुद्धी. जळालेली कुरडईची तार नैवेद्यावरती, जे खाण्याच्या उपयोगात येणार नाही असं भजन नैवेद्यावरती. जी वस्तू कामाची नाही ती परमार्थात दान करते लोक, ते दान ठरतच नाही. आता सध्या हेच चाललेलं आहे. किडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं. जे घरी काम करीत जे उपयोगाची नाही ते परमार्थामध्ये दा. तुम्ही सत्यनारायणाच्या सुपाऱ्या पाहिल्या? सत्यनारायणाच्या कशा असतात? 11 सुपाऱ्या, 11 खारका, 11 खोबऱ्याच्या वाट्या. दुकानदार लगेच विचारतो खाण्याकरता पाहिजे पूजे करता? असं का विचारलं? खाण्याकरता पाहिजे असेल तर 3 रुपयाला 1 सुपारी, आणि पूजे करता लागत असेल तर 1 रुपयाच्या 11 सुपाऱ्या. कारण त्या खास सत्यनारायणा करताच अवताराला आलेल्या आहेत. अशा जळालेल्या, भुरळलेल्या, किडक्या, मरक्या असंच आहे. चांगल्या वस्तू दान नाही करत लोक. मी थोडा शिवपुराणाचा चाहता माणूस, माझ्या कथा जास्त असतात. आणि मग बऱ्याचशा मावल्या त्या ग्रंथावरती दक्षिणा टाकतात. महाराजांना माहिती असेल त्या गोष्टी. आम्हाला दक्षिणामध्ये अशा नोटा येतात चुरगळलेल्या, नंबर गेलेली, कोपरे तुटलेले, काही तर ओळखतच नाही कितीची. मला 1 नोट अशी आलेली, मी जीव लावून ठेवलेली, मी संभ्रमात आहे अजून. अर्धी 50ची आणि अर्धी 100ची चिटकवलेली. 6 महिने झाले मी त्या नोटीचा सांभाळ करतो. मलाच कळा ना हिला 150 म्हणू का 75 म्हणू. असल्या वस्तू, चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. कसा परमार्थ होईल? मला वाटतं ही गोष्ट हिकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल. या लग्नाला जर गेल्या तुम्ही लग्नाला, तर त्या आशा नाही रस्त्यानं जाता इतका डामाडिमान जात्या लग्नाला. रस्त्यानं चालता चालता 200 रुपयाचा कुरडईचा सोऱ्या घेते. तिथं गेलं का आयर केला का निघणार नाही लगेच. मग ती वरमई नवरी वाटी लावायच्या नादात असते. मग तुम्ही तिच्याजवळ जाणार वरमईजवळ आणि तिला काय म्हणणार? येते मी आता. तुम्हाला नाही कळणार आहे, त्यांना कळलं बरोबर काय ते. येते मी आता या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेले सोऱ्या त्याची साडी. अरे लग्नावाले लय हुशार राहते, हरमाल 70 रुपये. आणि मग अशी 70 रुपयाची साडी तिच्या हातात पडली, एकटीच बाई बोलत चालत. मला येडेपणा झाला, मलाही बावळटपणा झाला. आणि मग ते लगेच निघणार नाही. मग ते लग्नावाले इतके हुशार, हरमाल 70 रुपये, अशी 70 रुपयाची साडी का तिच्या हातात पडली, एकटीच बाई बोलत चालत. मला येडेपणा झाला, मलाही बावळटपणा झाला. मी चांगली म्हणले होते पप्प्याच्या बापाला, तुम्ही जाण 51 रुपये आयर करून या. कुणी कुणा आबुदी आली लग्नाला आले पहा, एकटीच बोलत चालली ती. रात्रभर झोप नाही. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. शेजारची बाई सडा टाकायला आणि ही अंगण झाडायला, कधी आल्या लग्नावरून? आणि मग ही म्हणती ये सांगते तुला काय बाई, सकाळी सकाळी आठवण काढून दिली. तिच्या पुढे ती साडी टाकी तिला म्हणती पाय ना पोतारा. पण ह्या पाय तुला सांगते, कर नाही तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही. पण मी काय साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची आहे. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सोनाला नेसून देईल, तर बाई खरी वा.